वो फोटो पळयात आणि म्हाका सांगात की ते कितें आसतलें. आतां हो व्हिडिओ पॉज करात आणि सकयल बरयात की हे कितें आसतलें. सो स्टोरी अशी जाली की आमचो 6 वर्साचो बेबी क्लिनिकान मम्मान हाडिल्लो आणि ताणें सांगलें की डॉक्टर हो मोशन पास करतालो आणि जेन्ना हांव ताका वॉश करपाक गेलें जाल्यार हातीक म्हज्या हे सगळे रगत लागले जे तुमी फोटो पळयलो. ओके. आतां स्टोरी अशी आशिल्ली की वो बेबी ऑलमोस्ट 3-4 वर्सां ताका मोशन जरा हार्ड जातात. ओके. बट वो बेबी टॉयलेट ट्रेन्ड आसा. तो वतालो, टॉयलेटीन वतालो, आपली पॉटी करतालो आणि फ्लश करून येतालो. मदीं मदीं पोट दुखता म्हणून कंप्लेन आसताली. पण केन्नाच जेन्ना हांवें पेरंट्साक विचारलें की मोशन्स हार्ड जाता काय, देयर वॉज नो प्रॉपर आन्सर. कारण तेणी केन्ना पळोवनाशिल्लें बेबी इमिजिएटली ते फ्लश करता. ओके. सो मागीर हांवें कितें केलें ते बिकॉज दीस वॉज द फर्स्ट टायम की दे केम वीथ सच कंप्लेन. ओके. हेच्या पयलीं केन्ना चड अशी कंप्लेन नाशिल्ली. केन्ना एकदां मदीं ते अशें मेसेज बी धाडिल्लो. पण कितें जाता मेसेज धाडटकीर इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर वी एज अ डॉक्टर टू आन्सर ईच अँड एवरी मेसेज. सो इट मस्ट हॅव ऑल्सो गॉन आय मीन अननोटिस्ड. ओके. सो हितूंतल्यान फर्स्ट मेसेज म्हणल्यार भुरग्याक तुमच्या प्रॉब्लेम आसा तर जो कितें प्रॉब्लेम आसा तो बरोवन दवरात एका पीस ऑफ पेपराचेर आणि नाजाल्यार मोबायलाचेर सुद्दां नोट सेक्शन आसता आणि दोतोरा कडेन वचून फिजिकली मेळात ना जाल्यार एटलीस्ट टेलिकन्सल्ट तरी करात. ओके. आता जेन्ना हांवें ते बेबीक मोशन्साचो जो चार्ट आसता आमी ताका ब्रिस्टॉल स्टूल चार्ट म्हणटात, जो असो दिसता आणि हांव तुमकां हांगा दवरतलें. आय नो इट विल लूक लिटल बीट ऑड की हेणी कितें मेनू कार्ड ऑफ पॉटी. ओके. बट येस देट इज अ मेनू कार्ड ऑफ पॉटी. ओके. आता इतून जे नंबर 1, 2, 3 आसात न्हू, हे जे पॉटी आसा न्हू, टायप ऑफ पॉटी. ओके. ताका आमी कॉर्न ऑन कॉब म्हणटात, बंच ऑफ ग्रेप म्हणटात आणि रॅबिट ड्रॉपिंग्स म्हणटात. आमी नांवां सुद्दां पळय कसली कसली. ओके. ती कॉन्स्टिपेशन म्हणल्यार केन्ना केन्ना कितें जाता, बरेचदा म्हजे कडेन पेशंट अशे असतात न्हू ज्यांचे मोशन अशे आसता. ओके. कॉर्न कॉब भशेन. पूण पेरंट्साक दिसता ते नॉर्मल आसा, ताका प्रॉब्लेम जायना. बट प्रॉब्लेम जायना म्हणटा केन्ना तरी तुमी ह्या स्टेजीचेर पावता की भुरग्याच्या पोटींतल्यान रगत भायर येवपाक लागता. आणि अशीच आणि एक केस हेच्या पयलीं आय थिंक 5-6 म्हयन्या पयलीं हांवें एक व्हिडिओ केल्लो. ती पेशंट सुद्दां म्हाका बरीच दुरून म्हणल्यार आसनोडा काय सांखळीच्या मेळपाक आयली. बट अनलकीली तेजी मागीर कितें फॉलोअप जावंच ना. आणि हें सुद्दां जाता बरेच वेळ जेन्ना आमी मेडिसीन घालतात तेन्ना बरें दिसपाक लागता. विदीन 5-7 डेज तुमकां बरें दिसपाक लागता न्हू. सो पेरंट्स वील अरे प्रॉब्लेम सॉल्व जालो. बट जर तुम्ही ट्रीटमेंट फूल करूना जाल्यार तो प्रॉब्लेम परती येत रावतलो. ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर तुमच्या दोतोरान तुमकां सांगला की जो कॉन्स्टिपेशनाचो प्रॉब्लेम आसा न्हू ताका ट्रीट जावपाक इतले टायम लागत अप्रॉक्सिमेटली, जाल्यार प्लीज तितले टायम फॉलो करात इवन इफ मोशन्स आर नॉर्मल. कारण कितें मोशन ती कॉन्स्टिपेशनाची जी ट्रीटमेंट आसता न्हू ती अशी असता की पयलीं इव्हॅक्युएशन फेज म्हणल्यार पॉटी जी घट जाल्ली आसता न्हू ती भायर काडपाची. ओके. आणि सेकंड आसता न्हू ती मेंटेनन्स फेज. इव्हॅक्युएशन फेज आसता तितून विदीन 10 दीस नाल्यार 15 दीस तुमकां ते इफेक्ट दिसपाक लागतलो डिपेंडिंग अपॉन द डोज ऑफ द मेडिसिन. ओके. बट लेटर ऑन मेंटेनन्स फेज असता न्हू ती हॅबिट फॉर्मिंग फेज, डायट चेंजीस फेज, एक्सरसाइज फेज ही असता. तितून ते चेंजीस करपाक जाय. लायफस्टायल चेंजीस म्हणटा, ह्या सगळ्यांक मेळून आमी लायफस्टायल चेंजीस म्हणटात. सो ह्यो सगळ्यो चेंजीस जर जावना जाल्यार तुमचो बेबी कंटिन्युअसली मदीं मदीं पोटान दुखता, संडास घट जाता, हे सगळे जायतूच रावतले. आणि देर विल बी अ पॉइंट वेर कंटिन्युअसली हे प्रॉब्लेम जात जेन्ना रावता न्हू तेन्ना ते इट अफेक्ट द हेल्थ. मागीर न्यूट्रिशन हेल्थ अफेक्ट जाता, हायट अफेक्ट जाता, वेट अफेक्ट जाता, ह्यो सगळ्यो गोष्टी जाता. सो रिमेंबर जर कॉन्स्टिपेशन तुमच्या भुरग्याक आसा न्हू, जशें हांवें तुमकां तो फुल मेनू कार्ड दाखयलो की नंबर 1, 2, 3 हितूंतले मोशन्स जर तुमच्या भुरग्याक जाता जाल्यार प्लीज दोतोराक दाखयात. सेकंडली जर कॉन्स्टिपेशन जाता आणि तुमच्या दोतोरान सांगलें की बाबा ट्रीटमेंट लॉंग आसतली जाल्यार प्लीज फॉलो दॅट. थर्डली कॉन्स्टिपेशनाक फक्त एकूच कितें तरी मेडिसीन दिवन तो सारको जावचो ना. देर इज जर संडास करपाक घट जाता आणि तितूंतल्यान हे येता रगत येता जाल्यार एक सपोजिटरी आसतली. मोशन सॉफ्ट करपाक एक 2 मेडिसिन्स आसतली आणि तेच्या मागीर तेजो डोस वयर सकयल करपाक जाय. बिकॉज वी डोंट स्टार्ट हायर डोस इमिजिएटली. कारण तो हायर डोस केलो न्हू जाल्यार केन्ना केन्ना एकदम सटासट लूज मोशन जावंक शकता आणि इट कॅन बी व्हेरी अनकम्फर्टेबल. भुरगीं स्कुलाक वतात तेन्ना अशें लूज मोशन एकदम करपाक जायना न्ही. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आमी एक स्लो स्टेज वायज ट्रीटमेंट करपाक जाय. तेज्या खातीर पेरंट्साकय भरपूर पेशन्स जाय. कारण
बरेचदा म्हाका पेशंट्स येतात म्हणटाले, "दोतोर 1-2-3 दिसान सारकें जातलें, हे 2 दिसान तो स्कुलाक वतलो." ओके. सी इफ देर इज अ प्रॉब्लम जाच्या खातीर भुरग्यांक स्कुलाक वचपाचें ना, तर वचपाचें ना फॉर दॅट मेनी डेज वी कॅन गिव द सिकनेस सर्टिफिकेट. ओके. पूण प्रॉब्लम जर लाँग टायम घेतलो, जाल्यार तितलो लाँग टायम तुमकां दिवपाकय तुमी तयार आसपाक जाय. जेन्ना प्रॉब्लम कमी आसता तेन्ना जेन्ना तुमी दोतोराक मेळना न्हू, तेन्ना प्रॉब्लम जाल्यार चड जातात, तेन्ना डेफिनेटली ट्रीटमेंट ही चड टायम लागतली, रायट? Thanks for watching Dr. Poonam's vlog by Dr. Poonam Sambhaji, Child Specialist, Goa.